शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारने दिली आहे। मुख्यमंत्री मोदी यांची आता अखेर घोषणा झाली आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। आता सरकारच्या माध्यमातून राहिलेला पीक विमा दुसरा टप्पा जमा करण्यामध्ये येत आहे। भरपूर महिन्यापासून पीक विमा रखडला होता। शेतकऱ्याला वाटत होतं पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु पीक विमा आला नव्हता। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पीक विमा तुम्हाला मिळण्यासाठी काही महत्त्वाची कामे करावी लागेल, त्यासोबत अटींचे व नियमांचे देखील पालन करावे लागेल। आता बघा, सरकारने कडक अटी आणि कडक नियम या नवीन वर्षामध्ये लागू केलेले आहेत। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही। बघा, अटी व नियम अत्यंत महत्त्वाचे आहे। जर अटी आणि नियम तुम्हाला माहीत नसतील तर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला तर पीक विमा मिळेल, परंतु तुम्ही वंचित देखील राहू शकतात। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण बघा, केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा देखील करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सर्व शेतकरी बांधवांना आज पीक विमा भेटणार नाही। फक्त सरकारने सांगितलं आहे पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही एकदा जाणून घ्या। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात, पात्र यादीमध्ये तुमचं नाव येत असेल, तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। केंद्र सरकारने 2022 पासून 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता, त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 पण रुपया भेटला नसेल तर अजिबात चिंता करायची नाही। परंतु बघा, सरकारचे नियम व अटी लक्षामध्ये ठेवूनच काम करायचं आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाईल, अन्यथा अडचण येणार। बघा, आता तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार। तुम्हाला जर आतापर्यंत 1 रुपया सुद्धा पीक विमाचा मिळाला नसेल तर तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी जमा होताना दिसेल, कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख व आज माहिती देण्यामध्ये आली आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा जमा केला जात आहे। हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतच्या या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा होता। पीक विमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे सांगितलं आहे की आता गरजू शेतकऱ्याला निधी मिळणार। बघा, 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पात्र शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आणि जर तुमचं नाव पात्रतेच्या यादीमध्ये आज आलं नाही तर येत्या 15 दिवसानंतर तुम्हाला पीक विमा मिळू शकतो, नाहीतर 4 दिवसांनी पण पीक विमा मिळू शकतो। आता बघा, पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच आपण चेक करून घेऊ। जर नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये निधी
लगेच जमा होणार आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खाते पोस्टामध्ये असेल, महाराष्ट्र बँकामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बघा त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल, तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुम्हाला 2 ते 4 तासांमध्ये पीक विमा पाहायला मिळणार आहे। गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ पसरत गेले होते। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, या ठिकाणी फक्त सर्वजण बोलतच होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झाला नव्हता। याची जेव्हा विचारपूस पत्रकारांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी केली, त्यावेळी मुख्यमंत्री मोदयांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिल्याचे पाहायला मिळाले। टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय आता झाला आहे आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळत आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर देखील करण्यामध्ये आली आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्याच खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यामध्ये येणार आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, यादीत नाव आलं तरच तुम्हाला निधी मिळणार। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी आज जमा होत आहे। भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, अफवांवर विश्वास ठेवू नका। गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता, परंतु ठामपणे कोणीही सांगितलं नाही की पीक विमा नेमकं कोणत्या तारखेला येणार, कधी येईल। पण मुख्यमंत्र्यांनी आता डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे, पीक विमा तुम्हाला 2 ते 4 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, 2022ला, 2023ला आणि 2024ला तुम्ही कधी पण जर पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे। टोटल 16 जिल्ह्यांची यादी आता बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा रखडलेला बघा पीक विमा केंद्र सरकारने मंजूर करून दिला आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता 2 ते 4 तासांच्या आतमध्ये निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार तुम्हाला या ठिकाणी सांगण्यामध्ये देखील येणार। हेक्टरी कोणत्या पिकाला किती मिळणार, म्हणजेच प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा असणार आहे। गेल्या 3 वर्षामध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि तुम्ही कोणते पीक लावले होते, अर्ज भरताना तुम्ही कोणते पिकं नोंदवली होती, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा खरोखर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर जमा करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे, पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार याची यादी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे। आता जाणून घ्या, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात, त्यामुळे त्यांना नीट समजत नाही कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे हे समजत नाही। पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकरी सध्या कंटाळले आहे, परंतु आता डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय झाला आहे आणि खरोखर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता पाहून घेऊया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार। जर तुमचे भात पीक असेल बघा आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमधील असाल तर गेल्या 3 वर्षामध्ये तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा मिळून 50,000 रुपयांपर्यंत हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 4 तासांच्या आतमध्ये
जमा करण्यामध्ये येत आहे। ही माहिती सरकारच्या माध्यमातून व सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे। त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, बघा सोलापूर आणि सांगली बघा साईड असेल तर बघा या ठिकाणी बाजरी पिकाचे तुमचे नुकसान या ठिकाणी झालेले असेल गेल्या 3 वर्षामध्ये, तर हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 4 तासामध्ये पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून भेटले आहे। त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टर पीक विमा मिळणार आहे याची यादी सध्या आपण पाहत आहोत। आता अगदी एका मिनिटामध्ये बघा काही सेकंदामध्ये आपण जिल्ह्यांची देखील यादी पाहून घेऊया। जर तुमचे 2022, 2023 आणि 2024 गेल्या 3 वर्षामध्ये भुईमुग पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी 3 वर्षाचा मिळून पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखर आता सुरू करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड जाणार असल्याची मोठी बातमी सध्या मिळत आहे। भुईमुग पिकाला 45,000 रुपये 3 वर्षांचा मिळून रखडलेला पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। जर सोयाबीन पिकाचे नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये कोणत्याही वर्षी जर झाले असेल तर तुम्ही बघा पीक विमा त्या वर्षी भरला होता का? जर भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। तो म्हणजे की 3 वर्षाचा 55,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुम्हाला मिळत आहे। बघा आता या ठिकाणी सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला सरकारने दिला आहे, पुढे कापूस आणि वगैरे पिकं मांडलेली आहे। आता यादी अत्यंत महत्त्वाची आहे, यादी पाहिल्याशिवाय अजिबात व्हिडिओ बंद करू नका, कारण बघा यादी अत्यंत महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आज 2 ते 4 तासामध्ये बघा मुहूर्त लागण्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर पीक विमा तुम्हाला मिळत आहे। म्हणजेच बघा मूग पिकाचा जर आपण विचार केला, गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 28,000 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले असेल काही शेतकऱ्याला 20,000 रुपये येणार आहे, पण काही शेतकऱ्याला त्यांच्या पिकानुसार नुकसान जर जास्त झाले असेल तर त्यांना जास्तीत जास्त पीक विमा त्यांच्या अकाउंटमध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। पुढचे पीक म्हणजे की उडीद पीक। जर उडीद पिकाचा विचार केला तर बघा गेल्या 3 वर्षामध्ये नुकसान झालं, पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 25,000 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा खरोखर जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून मिळाला आहे। मुख्यमंत्र्यांचा फायनल निर्णय असतो, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पीक विमा येण्याची वाट बघण्याची काहीच गरज पडणार नाही, कारण की अगदी 3 ते 4 तासामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे। यादी अत्यंत महत्त्वाची आहे, अगदी एका मिनिटामध्ये यादी देखील पाहून घेऊया। आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळत आहे। यामध्ये 16 जिल्हे सांगण्यामध्ये आले आहे। आता पुढच्या पिकाचा जर विचार केला तर तूर पिकाला गेल्या 3 वर्षामध्ये जर नुकसान झाले असेल 47,000 रुपये निधी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। आज ज्या शेतकऱ्यांचे तूर पिकाचे नुकसान झाले त्यांना मोठा आर्थिक दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। बघा त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे, तो म्हणजे की कापूस पिकाला। कापूस पिकाचा जर विचार केला तर हेक्टरी 3 वर्षाचा मिळून 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा मिळणार आहे, कारण 3 वर्षाचा मिळून पीक विमा बघा शेतकऱ्याला आता जास्तीत जास्त मिळत आहे। 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे।
तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही नीट आता लक्ष देऊन बघायचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे. बघा आता या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आता 2 ते 4 तासामध्ये पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे की काही तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा वाटप रखडलं होतं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी ऑर्डर काढल्यामुळे आता कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण यादी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत आहे. बघा या बँकांमध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ज्या बँकांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे त्या बँकांची देखील यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. आता या बँकांमध्ये बघा जिल्हा मध्यवर्ती, बघा जिल्हा सहकारी, बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बँकांची नावे देखील सांगण्यामध्ये आली आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधान्य देण्यामध्ये आलं आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया जिला की SBI म्हणतात, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर बघा ICICI बँक आणि बघा त्यानंतर सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक. बघा आधार लिंक खाते जर तुमचं असेल तर सरकारच्या माध्यमातून एकूण 12 प्रमुख बँकांमध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते नक्कीच तपासून घ्यावे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे निधी आता शेतकऱ्याला मिळत आहे, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज आता कसल्याही प्रकारे पडणार नाही. सरकारने सांगितल्यानुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी 16 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे. आता ही 16 जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे. आता या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे. त्यानंतर नागपूर जिल्हा यामध्ये देखील जवळपास 2.25 लाखांच्या वरती शेतकरी पात्र आहे. परभणीमध्ये 1.5 लाखांच्या वरती शेतकरी पात्र आहे आणि यवतमाळमध्ये बघा जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत 2.5 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे. या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर बघा बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर 3.5 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी असू शकतात. त्यानंतर सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे कापूस आणि सोयाबीन जास्तीत जास्त बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. शेतकऱ्याला कसल्याच प्रकारे आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. पहा शेतकरी बांधवांनो, ह्या 16 जिल्ह्यांच्या यादीनुसारच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.